संतांची पायी हा माझा
सर्व भावेदास झालो कांता सर्व भावेदास झालो कांता इति माझी लीला करी सदा इति माझी लीला करी संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झाले त्यांचा तेची माझी हित करीती सखळ जिने हा कृपाळ कृपा करी नमो सद्गुरु तुकयानन दीपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर आपण जयांचे केले स्मरण होईल सकळ विद्येचे अधिगण तेची वंदू शिरण नमस्कारता काय माझी वाणी नसंतारण जाऊची ताता भय नाही ऐसे वाटे जीवा घडत या सेवा समर्थाची आता माझ्या आत्मनी धरावा निर्धार चिंतन करावे पाहे पहा ध्वजेचे चिरगुट माया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित पतित 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 तैसा मी एक पतित योम विश्वधाधिपती सततं संवादित मुंजसा सृष्ट्वा दिव्यमोक्ष दीक्ष विविधान दूरी करो त्या मया विभ्राण जनिना चकास्ति गोणे पीयूष पूर्णं घटं त्वं धन्वन्तरि रूपमीशममलं
वंदामहे श्रेयसे मनोजवम् जितेन्द्रियं स्वात्मात्मजं श्रीरामदूतं शरणशरणाहनो पांडुरंगा महायुपेटी तडे नृत्यहरि पुंडलिकाय धातु मणिंद्रे समागत तिष्ठम कमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दासदुका प्रस्तुत प्राप्तरूपी सेवकता घेतला भंग जगद्गुरु जगन्माने संतोष वैराग्यवंती तुकोबरायांचा देहो निवासी जगद्गुरु तुकोबराय जाळवणी संसार वैसोलंगणी संसाराच्या नावे घालण्या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला घेतलेला आपण जगद्गुरु तुकोबरायांचा जगाच्या पाठीवर आपण जन्माला आल्यानंतर विश्वास कोणावर ठेवायचा संतांची पायी हा माझा विश्वास जन्माला आल्यानंतर जन्मामध्ये दास कोणाचं व्हायचं संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा जन्माला आल्यानंतर आपण दास संतांचं व्हायचं विश्वास संतांवर ठेवायचा संतांवर विश्वास ठेवला फायदा काय तेची माझी हित करी ती सकळ काय फायदा जेने हा गोपाळ कृपा करी महाराज आपण हा परमार्थ करत असताना आपला थकवाशीन भाग जर आला तर ज्ञानोबाला तुकोबरा सांगतात भागले आमच वाहतेल करी महाराज आपल्याला परमार्थ करताना थकवा आल्यानंतर पांडुरंग परमात्मा आदी करून सकळ संतांची मंडळी आपल्याला कटेवर घेऊन कमरेवर घेऊन हा महाराज भव सागर करून जाण्यासाठी मदत करेल तुकोबरा सांगतात तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी सर्वदा म्हणजे वचन मी मोडणार नाही काय वचन संतांचे पायी हा माझा विश्वास विठाला विठाला घेतलेला आपण जगद्गुरु जगन्माने संदेश व्याकरण तुकोबरायांचा आहे तुकोबरायांचं जर तुम्ही परमार्थाचं आयुष्य जर बघितलं तर म्या बोललेल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणवाणी महाराज कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ ईश्वर एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे त्यांचे असणारी ताकद जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा आपण जन्माला आलो तर विश्वास संतांवर ठेवायचा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे सालाबादप्रमाणे 27 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे इसवी सन 1998 आणि 99 ची 10वी ची बॅच आहे महाराज ही त्या ठिकाणी 17 जण आहेत महाराज खरंच ह्या 17 जणांनी एकदम खतरा सप्ताह केलाय एकदम खतरा नाव सप्ताह पण सप्ताह एकदम खतरा केलाय आणि ह्याच्या अगोदर बाबा 2003 2004 ला जी बॅच होती ज्या बॅचला जो पॉइंटला पडून गेला बाबा गेट टुगेदर जे पद्धतीने वेगळ्या पद्धतीने दारू पार्टीच्या माध्यमातून जे करायचंय ते नाम संकीर्तनातून करायचं हे जगाला ज्यानं दाखवलं त्या गावाचं नाव म्हणजे मातकुल विठ्ठला वाक्य नीट आहे बाबा हे
सप्ताह साधण्यासाठी या ठिकाणी महाराज 17 जण वर्षभर महाराज आपल्या लेकरा तोंडाच्या हातातला काढला घास सप्ताह केला खास यांना भाऊचा आशीर्वाद देऊन एकदम झकास खूप सुंदर असं वातावरण हवा या ठिकाणी जे सप्ताह संपन्न करणारी यादी आहे या ठिकाणी आमचे परमस्नेही कल्याण आढाव मनोज आढाव संतोष धोत्रे अनिल शिंगटे गोकुळ डोके बाबासाहेब डोके महेंद्र डोके शिवाजी डोके अशोक जरे प्रल्हाद जरे संतोष जरे शरद जरे सुरेश खराडे संभाजी खराडे रावसाहेब पाटील सागर डोंगरे शिवकंदर पठाण पण बाबा जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय अनेक असे मोठे नारळी सत्य किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तुकामणी गाते वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती अनेक असे सोहळे होतात पण जगाच्या पाठीवर मुस्लिम व्यक्तीने वारकरी संप्रदायासाठी आपलं दान देणारं गाव म्हणजे मातकुरी धर्माचं पालन करणं पाखंड विचित्र परिस्थिती बाबा पण खरंच सिकंदर पठाण दादांचं द्यावे तेवढे धन्यवाद त्यावे नाही हे सगळेच लोक आहेत महाराज त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत बाबा ह्यांना धन्यवाद द्यायचे बाबा देऊ का काही गरज नाही असं मला वाटतंय काय धन्यवाद द्यायचे 17 दादांना ह्यांना जे जन्म देणारे मायबाप इथे खऱ्या अर्थाने धन्यवाद त्यांच्या मायबापांसाठी एखादं पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती हे 17 जणांच्या आईसाई म्हणजे साक्षात जिजाबाईचे अवतार आहेत त्या ठिकाणी असे रत्न त्यांच्या जन्माला आले आणि धर्माचं काम करण्याचं त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच या महाकरणी काम बीज वाढवावे नाव या 17 जणांच्या चरणी साष्टांगपणे पडदा याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवायचे काय करण बसावं तुम्हाला जोरदार टाळ्या वाजवा अजून जोरदार नटवर मावशी अजून जोरदार चष्मा मावशी जोरदार मावशी अजून जोरदार इकडं जोरदार टाळी वाजवा मावशी काय अडचण आहे आता टाळ्या वाजवल्यानंतर गणपात्रात टाळ्या वाजवतील बाबा जोरदार टाळी वाजवा वाक्यनी काही माणूस खरंच नानामात्र कुमार प्रसन्न परमात्मा मला या 17 जणांसाठी तुम्ही संसारात रुपये वाहून दिला ना उद्या आयुष्यात तुम्हाला बाबा डोक्याच्या पुढे हात पसरायची वेळ देऊन आणि ताकद वाढकरी आयुष्य गरजच नाही गरजच पडणार नाही भिक्षा पात्र होऊन मी जळू जिनेला जीवाने या ठिकाणी आम्हाला ज्यांच्या साथीनं ज्यांच्या मार्गदर्शन आशीर्वादाने कीर्तन करणं शक्य आहे या ठिकाणी आम्हाला पुत्रवत या ठिकाणी आशीर्वादीला प्रती किंवा प्रमाणे आम्हाला या कीर्तनासाठी साथ नव्हे हा खेळ वैकुंठाचा आमचे परमस्नेही गुरु हरिभक्तीपर्यंत बाळकृष्ण महाराज यांच्याही चरणी साष्टांगदंडवत महाराज बाळकृष्ण नंदाघरी आणि आनंद द्या नरणारी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा यानंतर या ठिकाणी आपल्या गावचे भूषण या ठिकाणी आमचे परमस्नेही परमित्र हरिभक्तीपर्यंत किशोर महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यात महत्त्वाचं किशोर महाराज तिथे बसते त्यांचे आईसाहेब सुद्धा तिथंच बसते त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा कारण भरत कंटेनर देह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती किंवा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आईच्या चरणी साष्टांगदंडवत या ठिकाणी गायनाची साथ देणारे सूरजाला लाभतात देव त्याचे शिवतात आमचे परमस्नेही परमित्र गुटोळी महाराज बाबा नाव काय आपलं दयानंद महाराज आहेत आमच्यावर थोडे कीर्तन दया करा दयानंद महाराज आहेत या ठिकाणी आमचे साप्ते महाराज आहेत आम्ही या ठिकाणी बऱ्याच अशा कार्यक्रमामध्ये महाराजांच्या मल्लिकार्जुन मंदिर जामखेड या ठिकाणी सात वयानुसार लक्षात राहत नाही बाबा सातपुते महाराज आहेत या महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग बाबा सरस्वती आख्या तिघांच्या सर्व मंडळींच्या चरणी साष्टांग कंठात विराजमान आहे बाबा तुकाराम महाराज वाटते उद्या उठल बिठल कीर्तन करेल ह्याला काय आवाज द्यायचा नाही मग तुकाराम महाराजांनी माझ्यासाठी बाबा गाथात प्रमाण देऊन ठेवलं नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुसर नाही देवी नाही तया विना भुकेला विठ्ठल येईल तैसे बोल रामकृष्णाचं कीर्तन म्हणजे समाजाला नाही आवडलं टाळ्या नाही वाजल्या नाही हसलं तरी चालेल पण आजचं कीर्तन बाहूंना आवडल्याशिवाय आवडल्याशिवाय असं कीर्तन आपण सगळे मिळून करू बाबा हे जे गायनाचार्य मंडळी बाबा तुम्ही आता काही महाराजांसाठी वेगवेगळ्या महाराजांसाठी मी एकदम बिंबीच्या कंठापासून गायला पण आजचं कीर्तन म्हणजे फक्त बाहूंसाठी आणि बाहूंसाठी कंठातून गायचा तुम्ही प्रयत्न करायचे बाबा यांच्याही चरणी साष्टांगदंडवत या ठिकाणी जे उप आहेत आपल्या गावचे सरपंच साहेब उपसरपंच साहेब सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं नामोल्लेख शक्य नाही या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सर उपस्थित आहेत सर्व या ठिकाणी कमिटीचे मेंबर आहेत हे सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही नामवत तुकाराप्रमाणे प्रभो तुम्ही महेश्वराच्या मूर्ती म्हणून अर्पित अशी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारला की सर्वांच्या चरणी साष्टांगदंडवत सेवेला सुरुवात विठ्ठला खूप सुंदर असं वातावरण आहे खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे शिवशक्ती साऊंडवाले यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांवर फिरून फिरून माझा आगासा पूर्ण वाटोळ झाले पण महाराजांनी सुंदर असा आवाज दिला त्यांच्याही चरणी साष्टांगदंडवत कीर्तन झाल्यावर तुम्हाला फुकटमध्ये इंजेक्शन देऊन जाईल बाबा काळजी
खूप सुंदर असं या ठिकाणी आमचे संत वामन कृपा या ठिकाणी जे लाईव्ह कीर्तन चालू आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी आपले बाबांचं नाव काय बाबा? हा, हरी महाराज. हरी महाराज साक्षात हरीच आहेत चित्र करायला, त्याच्यामुळे चित्र 100% हरी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी सर्व बालगोपाल आहेत, माता भगिनी माझ्या सर्व उपस्थित आहेत, तरुण मुलं आहेत. बाबा सगळ्यात मी महाराष्ट्रभर फिरतो, पण जगाच्या पाठीवर सगळ्यात तरुण वर्ग जर कुठं असेल तो म्हणजे मातकुळी ताजळी, मातकुळीची शान. तरुण कीर्तनाला ते धरून अशी परिस्थिती महाराष्ट्रावरती आहे. पण खरंच महाराज या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद. तरुणांना कमी आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, इंस्टा फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकाराने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार गेली 7 दिवस करतायत. यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. बाबा आमचे विनेकरी बाबा आहेत, तुळशीवाले आई साहेब आहेत, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. बाबा तुळशीवाले आई साहेबांसाठी जोरदार काय हो बाबा. आई साहेब उभे आहेत महाराज. तुळस कसे सोन्याचे का काय ते नाही ना महाराज, खूप सुंदर आहे महाराज. जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृहदाना. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. या पुनश्च एकदा 17 जणांची जी कमिटी आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप जोरदार आवाज. परंपरा ज्यांनी केली 18 पगड जाती या ठिकाणी लोक तर एकत्र येऊन वारकरी संप्रदायाची सेवा करतात. मी असं म्हणत नाही नरदारी काही कमी पडू देणारी भाऊची ताकद नाही, परिवाराला भेटल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर असं आयोजन नियोजन. बाबा वर्षभर लेकराच्या तोंडातला घास काढला बाबा, आणि वर्षभर लेकराच्या तोंडातला घास कोणा सप्ताह उभा केलाय. त्यांच्या मायबापांसाठी जोरदार काळ घालवा बाबा. कोणाचं काम नाही. तुका म्हणे येथे लागते जातीचे निर्या गबाळ्याचे काम नाही. पुढे बोल बाबा. जे लोक सप्त्यात कीर्तनात बसतात, आमचे भागवत काका सुद्धा बसते, जे लोक सप्त्यामध्ये बसतात बाबा हे सर्वसामान्य नाहीत महाराज. वारकरी संप्रदायामध्ये तेच लोक येऊन बसतात महाराज, ते ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताची माणसं असतात. त्यावेळी तुका म्हणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. वारकरी संप्रदायामध्ये येऱ्या गबाळ्याचं काम नाही. इतकं सुंदर असं वातावरण या ठिकाणी मातकुळी गावामध्ये आपल्या दरवर्षी 27 वर्ष झालेलं आहे. या 27 वर्षाचा सप्ताह भाऊंच्या आशीर्वादानं हे सत्याचा अमृतत्व महोत्सव आपल्या सर्वांच्या याची देही याची डोळा घडो हीच भाऊंच्या चरणी प्रार्थना. सेवेला सुरुवात विठ्ठला.